बाजारात सीझनला पावट्याच्या ओल्या शेंगा मिळतात. त्यातील पावट्याचे दाणे काढून त्यापासून झणझणीत भाजी कशी तयार करायची त्याची रेसिपी आज आपण पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. विएन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी पावट्याच्या शेंगा सोलून त्यातील दाणे काढून घेऊयात आणि मग हे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेऊयात. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मी पावट्याचे सोलून घेतलेले दाणे, एक बारीक चिरलेला बटाटा आणि 2 वांगी धुवून घेतली आहेत. इकडे कढईत वाटण्यासाठी एक उभा चिरलेला कांदा घालून त्यात 2 छोटे चमचे तेल घातले आणि कांदा अगदी सोनेरी होईस्तोवर परतून घेतला. आणि मग त्यात 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 चमचा खसखस घातली. सगळे व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात 1 वाटी किसलेले सुके खोबरे घातले. आता हेही आपण सोनेरी रंगावर परतून घेऊया. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडे थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता आपले वाटण तयार आहे. हे वाटण तुम्ही इतरही भाज्यांसाठी वापरू शकता. हे बरेच दिवस टिकते. फोडणी देण्याआधी वांगी चिरून घेतली आणि मग कढईत 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यात एक बारीक चिरलेला कांदा घातला. आता कांदा मऊ होईस्तोवर परतून घेऊयात. मग त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून तोही मऊ होईस्तोवर परतून घेऊ. तिखट आवडत असेल तर एक हिरवी मिरची घालायची. नाही घातलात तरी चालेल. आणि मग 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून हे मसाले छान परतून घेऊयात. आता यात आपण तयार केलेले वाटण तुम्हाला भाजीच्या प्रमाणात जेवढे लागेल तेवढेच वापरायचे आणि ते थोडे परतून घ्यायचे. आत मग त्यात घेतलेले पावट्याचे दाणे, बारीक चिरलेली वांगी आणि बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचा. त्या भाज्या आणि मसाले छान एकजीव होईस्तोवर परतून घ्यायचे. असे परतून घेतल्यामुळे मसाल्यांची चव भाजीत अगदी छान उतरते. यात आता आपण भाजी शिजण्यापुरेसेच पाणी घालायचे. खूप जास्तही पाणी घालायची नाही. तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर थोडे जास्त पाणी घातलात तरी चालेल. आता पाणी घालून सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊन मग चवीपुरेसे मीठ घालूयात. थोडी उकळी आल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून हे अगदी पावटे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे. झाकण ठेवल्यावर अगदी 10 मिनिटात भाजी शिजून तयार होते. ही बघा आपली छान चमचमीत, झणझणीत अशी पावट्यांची भाजी तयार आहे. तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीची ही ठेवू शकता. तुम्हाला सुकी, ओली जशी पाहिजे तशी ठेवा. ही भाजी चपाती, भाकरी, भातासोबत एकदम अप्रतिम लागते. अशा प्रकारे भाजी बनवाल तर 2 पोळ्या नक्कीच जास्त जातील. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.